टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळजवळ आज 6व्या दिवशी सुद्धा पावसाचा जोर कायम आहे आणि जर बघितलं तर काल रविवारी मान्सून कोकणात दाखल झाला आणि त्याच्यानंतर हा मान्सून दाखल झाल्यानंतर काल चांगल्यापैकी सरी कोसळल्या। आज जर बघितलं तर कोकणातलं वातावरण आहे ते कशा पद्धतीने हिरवगार झाले ते आपण पाहत आहे आणि जर बघितलं तर अशा पद्धतीने आकाशात ढगसुद्धा दाटून आलेले आहेत। संपूर्ण जर बघितलं तर कोकणात एकूण जर बघितलं तर गेले काही दिवस पाऊस लागतोय आणि पावसामुळे जर बघितलं तर अनेक ठिकाणी पडझड झालेले आहेत, अनेक ठिकाणी विद्युत यंत्रणा आहेत त्या बंद पडलेल्या आहेत। त्यामुळे जर बघितलं तर कोकणात आजसुद्धा ऑरेंज अलर्ट आहे तो जारी करण्यात आलेला आहे। जवळजवळ गेले 6 दिवस पाऊस पडतोय। पावसामुळे मोठा जो फटका बसलेला आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रस्त्यांना बसलेला आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर विद्युत यंत्रणांचे अनेक खांब उन्मळून पडलेले आहेत। त्यामुळे जर बघितलं तर अनेक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विद्युत पुरवठासुद्धा खंडित झालेला आहे। आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर आजसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविलेली आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।